त्या रात्री तो मुलगा रेल्वे रुळावर उभा होता. डोळ्यात अश्रू, मनात हजारो प्रश्न. आयुष्याने त्याला आयुष्यासोबत हार मानायला लावली होती. पण त्या क्षणी त्याच्या नजरेसमोर पडलेला एक छोटासा कागद त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणारा होता. त्या कागदावर फक्त एकच ओळ लिहिली होती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. अमोल खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. लहानपणापासून त्याचं एकच स्वप्न होतं, घरची परिस्थिती बदलायची, आईवडिलांना सुख द्यायचं. पण आयुष्याने त्याला वेगळीच परीक्षा दिली होती. अमोलने अनेक नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले, कधी इंटरव्ह्यू दिला, कधी परीक्षा दिली, पण प्रत्येक वेळेला एकच उत्तर मिळालं, माफ करा, तुम्ही निवडले गेले नाही. पहिल्या वेळी तो शांत राहिला, दुसऱ्या वेळी थोडा खचला, पण 10व्या वेळी त्याचा आत्मविश्वासच तुटला. घरात रोज एकच प्रश्न ऐकू येत होता. आई म्हणायची, बाळा काहीतरी काम मिळालं का? वडील शांतपणे त्याच्याकडे पाहायचे. तो काही बोलत नसे, फक्त नाही असं म्हणून आपल्या खोलीत जायचा. एक दिवस तर गावातल्या लोकांनीही टोमणे मारायला सुरुवात केली. इतका मोठा झाला आणि अजूनही नोकरी नाही. त्या शब्दाने अमोलच्या मनात वादळ उठलं. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी अपयशी आहे, माझ्यामुळेच आईवडिलांना त्रास होतो. आणि त्या विचाराने त्याने एक भयंकर निर्णय घेतला. ती रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. गावाच्या बाहेरून जाणाऱ्या रेल्वे रुळावर अमोल शांतपणे चालत होता. आज त्याच्या मनात एकच विचार होता, हे सगळं संपवायचं. तो रेल्वे रुळावर उभा राहिला. दूरवरून ट्रेनचा आवाज येत होता. त्याने डोळे बंद केले. तेवढ्यात अचानक वाऱ्याने एक छोटासा कागद त्याच्या पायाजवळ येऊन पडला. अमोलने तो कागद उचलला. तो जुना पिवसर झालेला कागद होता. त्यावर एका फोटोखाली एक वाक्य लिहिलं होतं. तो फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आणि खाली लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमोल काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, स्वामी, खरंच तुम्ही माझ्या पाठीशी आहात का? त्या क्षणी ट्रेन जोरात गेली, पण अमोल अजूनही तिथेच उभा होता. आणि त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला, मी हार मानणार नाही. आयुष्य बदलायला सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल गावातील स्वामी समर्थ मंदिरात गेला. तो शांतपणे बसला. त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले. स्वामी, मी खूप थकलो आहे, पण जर तुम्ही खरंच माझ्या पाठीशी असाल तर मला एक संधी द्या. त्या दिवसापासून अमोलने पुन्हा प्रयत्न सुरू केले, पण यावेळी त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तो फक्त नोकरीच्या मागे धावत नव्हता, तो शिकत होता, मेहनत करत होता. एका मित्राने त्याला सांगितलं, अमोल, तू मोबाईल रिपेअरिंग शिक. सुरुवातीला त्याला ते छोटं काम वाटलं, पण त्याने ते शिकायला सुरुवात केली. 6 महिन्यात तो त्या कामात पारंगत झाला आणि गावातच त्याने एक छोटी दुकान सुरू केली. स्वामींचा चमत्कार. सुरुवातीला दुकानात फारसे ग्राहक नव्हते, पण हळूहळू लोकांना कळायला लागलं, अमोलचं काम खूप चांगलं आहे. काही महिन्यातच त्याच्या दुकानासमोर ग्राहकांची रांग लागायला लागली. आणि एक दिवस अमोलने आपल्या आईच्या हातात पहिल्यांदाच 20,000 रुपये ठेवले. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आज तुझ्या बाबांचा अभिमान वाढवलास. अमोल हसला, पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, त्या रात्री जर तो कागद त्याला मिळाला नसता तर कदाचित आज तो जिवंतच नसता. शेवटचा संदेश. काही दिवसांनी अमोल पुन्हा त्या रेल्वे रुळाजवळ गेला. त्याने तिथेच एक छोटा स्वामी समर्थांचा फोटो ठेवला आणि खाली एक कागद ठेवला. त्यावर लिहिलं होतं, जर तू खचला असशील तर लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित आजही तो कागद एखाद्या खचलेल्या माणसाचं संपूर्ण आयुष्य वाचवत असेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.